हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आम्ही निघालोय आमच्या पुन्हा एकदा इव्हेंटला आणि आम्ही आता कांजूरमार्ग कुठे आपण हायवेला आमचे कांजूरमार्ग 3 highway. कलाकार येत आहेत. ते 3 कलाकार आल्यानंतर आम्ही निघणार आणि आमच्या इव्हेंटला जाणार. आमचा आजचा इव्हेंट नेहमीचा इव्हेंट तुम्हाला आम्ही दाखवेल वेगवेगळ्या गोष्टी. आज आहे ठाणे, कल्याण, भिवंडी आणि अंबरनाथ. चलो आहेत आणि दिलेल्या वेळेपेक्षा उशिरा आलेले आर्टिस्ट ही 1 नंबर उशिरा आणि हे दोघं 2 नंबर उशिरा. 2 नंबर उशिरा आलेले आहेत हे. आणि हा सगळ्यात उशिरा येणारा नेहमीचा प्राणी. हा नेहमी उशिरा येणारा, उशिरा येतो. नेहमी उशिरा येतो, कधी पण लवकर होत नाही. तर अशा प्रकारे आता आम्ही पोहोचलेलो आहे कांजूरमार्गच्या हायवेला आणि आता आम्ही निघालेलो आहे तिथून पुढे ठाण्याला. गुड मॉर्निंग सगळ्यांना, गुड मॉर्निंग. आणि आता आपण पुढचा जो काही इव्हेंट होणार आपण जर आता पुढे काय काय होते हे ह्या व्लॉगमधून बघणार आहोत. तर चला निघूया, पटकन उशीर झालाय. बाय बाय. तर आम्ही आता ॲज युजल नाश्त्यासाठी आलेलो आहे. ठाणेच्या पुढे आहे बघा हॉटेल. हा कुठला भाग आहे? हा कुठला भाग आहे? हा ठाण्याचा कुठला भाग आहे? शिळीफाटाचे नाही, ठाणे कल्याणच्या मध्येच आहे आम्ही. हां, कल्याण शिळीफाटा रोडला आहे आम्ही. आणि आम्ही हे आत्ता आम्हाला हॉटेल मिळत नाही सकाळ सकाळी, त्यामुळे आम्ही इथे ह्या हॉटेलला आलेलो आहे. तर आता आम्ही इथे नाश्ता करणार. आम्ही ज्यासाठी आलो आहे ते नाश्ता जेवण ह्यासाठी आम्ही आलो आहे ते करणार आणि मग आपला शो करणार आपले मग टाइमपास म्हणून शो करणार. आणि आम्ही मेन तर खायला आलो आम्ही कामाला आलोय. हा टाइमपास चालू आहे आणि मग टाइमपास म्हणून आम्ही शो करणार. तर बघूया आपण शो कसे आमचे होतात, कारण आता आज ठाणे कल्याण आहे, नंतर आम्ही कल्याण मग अंबरनाथ आहे. धन्यवाद. तर धन्यवाद. आपण एडिट चला बाय बाय. आम्ही असा इडली मेदू मिक्स घेतलेला आहे सगळ्यांनी मस्तपैकी. नुसते बघायला की खायला ते बघते किंवा तुमच्या एरियात तुम्ही खा. आता आम्ही इडली मेदू खातो आणि मग आम्ही जातो शोला. आमच्या जवळच शो आहे त्या शिळीफाट्याच्या इथे. माझी कोरोना पहिली लहान होती ती आता मोठी झालीत बघा. तर माझं घर आहे. आला रे आला, गवंडी आला, बांधकाम करायला तुमच्या गावात आला. आला रे आला, गवंडी आला. नाटक कसं वाटलं? थँक्यू. हे बघा आम्ही गाडीत बसलोय. माझा मोबाईल शूटिंगसाठी आहे म्हणून नेट जाते. त्या सीतारामचा मोबाईल त्या फोटो व्हिडिओ काढण्यासाठी म्हणून नेट जाते. आणि ह्याचा मोबाईलचा काही उपयोग नाही. दोन्ही मोबाईलचे चार्जिंग प्रॉब्लेम आहे. तिची तोंड लावून झाकून बसली ना ती तिच्या मोबाईलला आम्ही म्हटलं की तुझ्या मोबाईलमध्ये गाणी लाव. बाबा आम्ही तुला 20 रुपये देतो, दिवसभराचं नेट मिळतं. 20 रुपये. 20 रुपये मिळणार, 20 रुपयाचं नेट पण मिळणार, तरी पण नाही लावायचं का माहित नाही. म्हणजे एवढी कंजूसगिरी म्हणून ना काय सरकारी योजना मिळत नाही काय ते. तर हे आम्हाला सांगावं वाटतं की जर आपल्या ग्रुपमध्ये असा कंजूस कोण असेल तर कृपया मला सांगा. त्याला आपण लगेच त्याच्या व्हिडिओमध्ये सगळं त्याला सांगून टाकू सगळं. आणि मागचं बसलेलं तर ते काय माहित नाही काय नक्की त्याचं वेगळा भारत आहे ते. शो चालू आहे. संध्याकाळी 4 वाजलेले आहेत आणि शो चालू आहे. संध्याकाळची वेळ आहे. नाटक सुरू आहे. हे उटणे गाव आहे कल्याणमध्ये. इथे हायवे तयार होते, फक्त तो कुठला आहे तो माहित नाही. आणि सनसेट आहे. आमचे शो झाले आहेत. एक शो राहिला होता पण आता तो करता नाही येणार आम्हाला, त्याच्यामुळे आम्ही चाललोय घरी म्हणजे हॉटेल बघून आम्ही त्या हॉटेलवर राहणार आहे आज. आणि मग उद्या आम्ही परत सकाळी अर्ली मॉर्निंग शोला निघणार आहे. फार थंडी आहे टिटोळ्यामध्ये आणि आम्ही आता जेवण केलंय आणि आम्ही काय करणार आता उनो खेळणार आहे. तर आज काही व्हिडिओ केला नाही उनोचा. आम्ही उद्या उनोचा व्हिडिओ करणार आहे आणि आम्ही थंडीत झोपणार आहे. थोडंसं उनो खेळतो आणि मग झोपतो आम्ही. बाकी मग तिकडे डान्स करायचा आमचा विचार होता. आता पण इच्छा नाही अजिबात, पण ते आता खूप थंडी वाजल्यामुळे आम्ही सांगता घेतो आम्ही. तर उद्या आपण भेटूया आणि उद्याच आपण ठरवूया काय करायचं ते. चला गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग.
आम्ही टिटवाळ्याच्या हॉटेलमध्ये आहे. आमचं हे लॉज आहे. पण आता आम्ही सकाळी सकाळी निघालो आहे आमच्या कामाला. थोडे व्हिडिओ करणार आहे आम्ही आणि थोडे व्हिडिओ केल्यानंतर मग आम्ही शोला जाणार आहे. चले लवकर जाऊ, उशीर होते. गीता कुठे? दर्शन. हे मुलींची रूम होती, आमची मुलांची रूम तिकडे होती. हॉटेल चांगलं आहे. हॉटेलचं नाव काय रे? साई म्हणून काहीतरी हॉटेल आहे. साई चांगलं हॉटेल आहे, व्ह्यू चांगला आहे. साई आयकॉन टिटवाळ्याच्या मंदिराच्या पुढे थोडंसं आहे. तर निघालो आम्ही आता टिटवाळ्यावरून अंबरनाथला. चला पाहिजे. ये रास्ते हैं अंबरनाथ के, घाट घाट में है. आपण मला वाटतं हेच ते रोड आहेत का ते सागर आपण एकदा बदलापूर मधलं श्रीमंत गाव. इथली घरं पण मोठी आहेत, गाड्या आहेत प्रत्येकाकडे. श्रीमंत गावामध्ये शो. श्रीमंत गावामध्ये शो. बदलापूर मध्ये सुद्धा अशी गावं आहेत जी आहे डोंगरदरी मध्ये. आदिवासी पाडा आहे इथे. आम्ही बदलापूर अंबरनाथच्या मध्ये झालोय बोहनोली या गावामध्ये. पूर्ण आदिवासी पाडा आहे, पूर्ण आदिवासी पाडा. छोटे छोटे रस्ते आणि डोंगर आहेत पलीकडे आणि त्याच्या डोंगराच्या अलीकडे गाव वसलेलं आहे आदिवासी पाड्याचं बोहनोली गाव. हे डोंगर पाड्यातलं बोहनोली हे गाव. शाळा आणि मंदिरच्या इथे आहे. सगळे झोपलेले आहेत आणि हसतायत. आम्ही आंबेगावात आलो आहे अंबरनाथच्या, पण दुपारची वेळ कुणीच नाही आहे. आम्हाला कंटाळा आला आहे. आता आम्ही चिंचेच्या झाडाखाली आम्ही आराम करतोय. बाथरूम पण आहे इथे आणि आता आम्ही आराम करणार आहे. तो सीताराम नावाचा जो व्यक्ती आहे त्याला काही गरज नाही कशाची. विचार मंथन करते, विचार विनिमय. ओके, पुढच्या शो बद्दल आपलं थोडा विचार. अच्छा अच्छा. ओ बापरे बापरे बापरे. प्रेक्षक येतील का नाही याची विचार तो चालू आहे. अशी उडी घ्यायची. बदल शब्दांची पकड मजबूत पाहिजे आपल्याला. चला आम्ही आता झोपेची पकड पकडतो, नंतर शब्दांची पकड आहेच. तुम्हाला थोड्या वेळ हळूच मी मोबाईल दाखवतो की हे सगळे झोपलेले असेल. चला. कल्याण डोंबिवलीच्या मध्ये हाजी मलंग. मलंग मलंग मैं हाजी मलंग मलंग हाजी मलंग मलंग मैं हाजी मलंग मलंग. वाव. मस्त मोठं घर असं बांधायचं होतं बंगल्यासारखं एकदम, पण काय झालंच नाही का. अगं काय झालं म्हणजे पाणी नाही आपल्याला. आता आमचा शेवटचा शो आहे इथे या टोकापासून त्या टोकाच्या गावापर्यंत. हाजी मलंगच्या इथे आहे, वाडी गावात. बिझी बघ. मला गाव संध्याकाळचे 5:30 आपलं राहिलंच बांगला बांध. तळोजाच्या इथे हॉटेलमध्ये आम्ही थांबलेलो आहे. आता आम्ही इथे निघालो आहे. आज मुंबईला जाणार आम्ही शो करून. चांगलं हॉटेल आहे, रिजनेबल आहे आणि आम्हाला चांगलं वाटलं, व्यवस्थित वाटलं. तर आता आम्ही निघतो आणि आज जे काही महत्त्वाचे सीन आहेत किंवा महत्त्वाच्या गोष्टी आहेत तेवढं तुम्हाला दाखवतो. चला. तर 2 जण आहेत ते शेअर मार्केटवर बिझी असल्यामुळे झोपत नाही आहेत. ते कंटिन्यू जे शेअर मार्केट करतात आणि 2 जण झोपलेले आहेत. आणि जसं मी कॅमेरा ऑन केला की सगळे उठलेले आहेत. तर मी परत झोपल्यानंतर परत निघाले, कारण 40 मिनिटावर आमचं लोकेशन आहे त्याच्यामुळे आम्हाला. हो काय, एक ते गाव आहे ते 40 मिनिटावर आहे त्याच्यामुळे. झोपा. मागचं तर काय त्याला काही टेन्शनच नाही आयुष्यात. ओके, सगळ्यात सुखी माणूस आहे तो झोपलेला. आता हळूच हसतो तो. मी पुन्हा येईन. तुम्हाला सांगते एवढे गाव फिरले इथे खूप छान गाव आहे. वडाचं झाड आहे, त्याच्या खाली सगळे बसतात. कल्याणच्या इथे मोहने गाव म्हणून गालेगाव आहे. मस्त गाव आहे सगळी. तिथे आम्ही शो करतो. अंगणवाडी आहे, अंगणवाडीमध्ये मस्त नक्षीकाम केलेलं आहे.
घोटसाई आहे गावामध्ये. मला समजलेलं आहे. या सुंदर नाटकासाठी आपण शाळेच्या वतीनं, सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं, शिक्षक वृंद, मुख्याध्यापक आणि आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं या सर्वांचे जाहीर आभार मानूया आणि या सर्वांसाठी एक वचन देऊया की आम्ही आमची सुरक्षा आणि ते नियम पाळू आणि झकास फ्लॅग गो. एकदा परत 1 2 3 स्टार्ट. थँक्यू सो मच.